नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज तारीख आहे 20 ऑक्टोबर 2025 आणि पुढील काही दिवसात 22, 23, 24 किंवा 25 ऑक्टोबरच्या आसपास पाऊस दाखवलेला आहे. तर अशा वातावरणात द्राक्षाला अशा प्रकारचे जर घड असतील किंवा फ्लावरिंग कुठं कुठं चालू व्हायला लागले, आता ही स्टेज आहे ती व्हिडिओ दिसते का नाही शंका आहे. खरं अशा प्रकारचे जर स्टेज असेल तर ह्या ठिकाणी दावणीपेक्षा जास्त प्रादुर्भाव हा जीवाणूजन्य करप्याचा होऊ शकतो. कारण ह्यात जे पाणी साठतं त्या साठलेल्या पाण्यामुळे जीवाणूजन्य करपा खूप फास्ट वेगानं वाढतो. डायरेक्ट पाकळीवर जीवाणू करपा येऊ शकतो. अशा जर पाकळीवर जीवाणू करपा आला तर त्या ठिकाणी मोठं नुकसान होतं. त्यामुळं प्रिव्हेंटिव्हमध्ये कासुगामायसिन, कॉपर किंवा अनेक एखादा अँटीबायोटिक अशा प्रकारचा जर स्प्रे द्राक्ष शेतकऱ्यांनी घेतला तर त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो द्राक्ष शेतकऱ्यांना. आणि असा प्लॉट आहे, आत्ता हा 19 सप्टेंबरचा प्लॉट आहे. कसा प्लॉट आहे सांगा. प्लॉटवरची काळाबा कशी आहे, वाढ कशी आहे, घडाची साईज, प्रीब्लूमचा एक डिप देऊन घेतला आहे घडाला 10 ppm. सुंदर साईज त्या प्रकारे अशी मिळालेली. अशा प्रकारची साईज जर घडाला मिळाली तर त्या ठिकाणी गळकूज कमी होते. गळकुजीसाठी जर डायमोर 100 लिटरला 10-15 मिली वापरलं, व्हरायटीनुसार ह्याच्यात बदल राहील. डायमर जर वापरलं तर गळकुजीला चांगल्या प्रकारचा रिझल्ट येऊ शकतो. धन्यवाद.